लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या भेटी घेतो। कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागले। निवडणुकीची धावपळ सध्या सर्वत्र सुरू आहे। या धावपळीतून सुद्धा आपल्या चॅनलसाठी स्वतंत्र वेळ देणारे अंबाजोगाई येथील गटनेते, जोगाईवाडी ग्रामपंचायतचे गटनेते आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांची आवर्जून उल्लेख करावा लागेल असे मदनलालजी परदेशी आज या ठिकाणी आहेत। त्यांच्या विचारांना, त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, कशा पद्धतीने मतदारांच्या प्रश्नांना उत्तर देत आहेत आणि मतदारांच्या समस्या आणि अडचणी काय आहेत या सर्व प्रश्नांची उकल आपण मदनलाल परदेशी यांच्याकडून करून घेणार आहोत। मदनजी, आता आपण लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सामोरे जात आहोत, तर सामोरे जात असताना काय प्रतिसाद आहे लोकांचा, काय भावना आहेत लोकांच्या? सर्वप्रथम लोकांच्या जी भावना आहेत ती देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर लोकांचा विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि सर्वसामान्यांचा विश्वास आहे की हे शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्यासाठी विकासाची जी गंगा या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे आपल्या तालुक्यामध्ये, आमच्या गावामध्ये। त्यामुळं लोकांची चांगली एक म्हणजे लोक म्हणतात की यावेळेस प्रीतमताई मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचा लोकांचा निराधार आहे। आणि तेच असताना लोक म्हणतात की आम्हाला पहिले गॅससाठी 6-6 महिने वर्ष थांबावं लागायचं, पण यावेळेस सेना भाजपचं शासन देशात आणि राज्यात आलं ते आता 100 रुपयामध्ये गरजू लोकांना, महिलांना गॅस मिळतो। त्यामुळे त्या महिला अत्यंत खुश आहेत या सरकारवर। आणि दुसरी बाब शेतकरी याच्यामुळे खुश आहे की शेतकऱ्यांना ज्यावेळेस बी गारपीट झाली त्या गारपिटीचं अनुदान भेटलं, वादळ आलं वादळाचं अनुदान भेटलं, अतिवृष्टीचं झाली नाही, पण 3 वेळेस शेतकऱ्यांना या 5 वर्षामध्ये विमा भेटला आणि अनुदानही भेटलं। त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे। आणि आत्ताच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये जे पेन्शन त्यांनी सुरू केली, त्या पेन्शनमुळं आणि शेतकरी जे अल्पभूधारक आहेत ते अत्यंत खुश आहे की काही का असताना 70 वर्षामध्ये या काँग्रेसवाल्यांनी व राष्ट्रवादीवाल्यांनी असं कोणतंच विधायक काम शेतकऱ्यासाठी केलं नाही आणि ते शेतकऱ्यासाठी डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसा टाकण्याचा जो पराक्रम केला, त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे। पहिला पैसा काँग्रेसकडून यायचा ते दलालामार्फत यायचा, अधिकाऱ्यामार्फत यायचा, याच्यात मध्येच पैसे त्या शेतकऱ्यांचे जायचे, पण आज शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यावर येत असल्यामुळं त्यामुळे शेतकरी जाम खुश आहे। आणि दुसरी एक बाब आहे की आता यावेळेस या निवडणुकीमध्ये या ठिकाणी पंकजाताई मुंडे आणि प्रीतमताई मुंडे या आमच्या भगिनी यांनी असं काम केलेलं आहे, आमच्या गावामध्ये जवळजवळ जोगाईवाडी गावामध्ये निधी आम्हाला या ठिकाणी दिला, जेणेकरून गेल्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी विकास झाला नव्हता। या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजना, ग्रामविकास खात्याकडून 25-15 अशा विविध स्वरूपात त्यांनी आम्हाला निधी दिला। त्यामुळे आम्ही गावात कामं केली आणि त्यामुळे गावातील नागरिक अत्यंत खुश आहे। आणि गेल्या वेळेसपेक्षा यावेळेस लोकांनी देशासाठी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून देण्यासाठी सर्व नागरिक तयार आहेत। विकासाची कुठली कामं ग्रामपंचायतला मिळाली आहेत आणि कुठं होणार आहेत ते पुढच्या काळात? आता पुढच्या काळामध्ये आता आम्हाला जवळजवळ 25 लाखाचा एक फंड आलेला आहे, अजून 25-15चा या आचारसंहितेमुळे राहिलेला आहे। आनंदनगर या भागामध्ये त्या 25 लाखाचं सिमेंट रस्ते हे आता सुरू होणार आहे, त्या ऑनलाईनच्या ह्याच्यात थोडं राहिलेलं आहे आणि आता सही झाला आहे। आता 1 कोटीच्या कामामध्ये आणखी कोणचे काम आहेत ते सांगा। शादीखान्याचे काम गावामध्ये मुस्लिम समाजासाठी एक शादीखाना दिला आणि सुतार लोकांना त्यांच्या खंडोबा मंदिराला एक सांस्कृतिक सभागृह संगीता ठोंबरे या आमदार निधीतून त्यांनीही दिलं। आणि दुसरं एक जे काम आहे ते गावापर्यंत मेन रस्त्याला आमचं गाव जोडण्यात आलं मुख्यमंत्री सडक योजनेतून। हा जवळजवळ 70 लाखाचं काम आहे मुख्यमंत्री सडक योजना, ही आमच्या गावाला मिळाली शुक्रवारी जोगाईवाडी।
धन्यवाद. हे होते जोगाईवाडी ग्रामपंचायतचे गटनेते मदनलाल परदेशी. विकासाची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी त्यांनी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचं गाव जोगाईवाडी ग्रामपंचायत. त्या जोगाईवाडी ग्रामपंचायतला या दोन्ही भगिनींनी आणि आमदारांनी असे मिळून 1 कोटी रुपयाचा विकास निधी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं त्यांची निश्चितच या ग्रामस्थांची अपेक्षा आहे आणि त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे की यावेळी संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीमधील मतदार हे भाजपला मतदान करणार आहेत. परमेश्वर गीते, वार्ता यूट्यूब न्यूजकरिता आंबेजोगाई. Audio